प्रश्न क्रमांक 1. एलिफंटा लेणी कुठे आहेत? पर्याय ए. पुणे, बी. मुंबई, सी. नाशिक, डी. नागपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मुंबई. प्रश्न क्रमांक 2. चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री कोण होते? पर्याय ए. चाणक्य, बी. अशोक, सी. समुद्रगुप्त, डी. हर्षवर्धन. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. चाणक्य. प्रश्न क्रमांक 3. भारतात आलेला पहिला मुघल सम्राट कोण होता? पर्याय ए. अकबर, बी. बाबर, सी. शाहजहान, डी. औरंगजेब. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. बाबर. प्रश्न क्रमांक 4. सालबर्डी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय ए. नाशिक जिल्हा, बी. अमरावती जिल्हा, सी. नागपूर जिल्हा, डी. पुणे जिल्हा. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अमरावती जिल्हा. प्रश्न क्रमांक 5. असहकार चळवळ कधी सुरू झाली? पर्याय ए. 1915, बी. 1919, सी. 1920, डी. 1930. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 1920. प्रश्न क्रमांक 6. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए. शिवाजी सावंत, बी. वि. स. खांडेकर, सी. पु. ल. देशपांडे, डी. वि. वा. शिरवाडकर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 7. मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? पर्याय ए. बाळाजी विश्वनाथ, बी. बाजीराव प्रथम, सी. माधवराव पेशवा, डी. दुसरा बाजीराव. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय ए. पुणे, बी. नागपूर, सी. नाशिक, डी. संभाजीनगर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 9. दख्खन पठार कोणत्या खडकांनी बनलेला आहे? पर्याय ए. ग्रेनाइट खडक, बी. बेसाल्ट खडक, सी. वाळू खडक, डी. चुनखडी खडक. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. बेसाल्ट खडक. प्रश्न क्रमांक 10. चले जाव ही घोषणा कोणी दिली? पर्याय ए. महात्मा गांधी, बी. सुभाषचंद्र बोस, सी. जवाहरलाल नेहरू, डी. लाल बहादूर शास्त्री. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? पर्याय ए. गंगा नदी, बी. गोदावरी नदी, सी. भीमा नदी, डी. नर्मदा नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भीमा नदी.
प्रश्न क्रमांक 12. कुत्रा चावल्यास कोणता आजार होतो? पर्याय ए. मलेरिया, बी. डेंग्यू, सी. रेबीज, डी. टायफॉइड. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. रेबीज. प्रश्न क्रमांक 13. एका डझनमध्ये किती वस्तू असतात? पर्याय ए. 10, बी. 12, सी. 15, डी. 20. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 12. प्रश्न क्रमांक 14. अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय ए. पुणे, बी. नाशिक, सी. नागपूर, डी. छत्रपती संभाजीनगर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी हिरवे सोने कशास म्हणतात? पर्याय ए. ऊस, बी. चहा, सी. सोने, डी. धान्य उत्पादन. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चहा. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पर्याय ए. 15 ऑगस्ट, बी. 26 जानेवारी, सी. 1 मे, डी. 2 ऑक्टोबर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 1 मे. प्रश्न क्रमांक 17. पृथ्वीचा उपग्रह कोणता? पर्याय ए. सूर्य, बी. चंद्र, सी. मंगळ, डी. शुक्र. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चंद्र. प्रश्न क्रमांक 18. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा होतो? पर्याय ए. 1 जानेवारी, बी. 8 मार्च, सी. 15 ऑगस्ट, डी. 10 डिसेंबर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 8 मार्च. प्रश्न क्रमांक 19. भारतीय नोटांवर कोणाची सही असते? पर्याय ए. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. RBI गव्हर्नर, डी. वित्तमंत्री. तुमचे योग्य उत्तर पर्याय सी. RBI गव्हर्नर. प्रश्न क्रमांक 20. भारतीय चलनाचे चिन्ह रुपीज कोणी डिझाईन केले? पर्याय ए. उदय कुमार, बी. रतन टाटा, सी. अब्दुल कलाम, डी. अमर्त्य सेन. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. उदय कुमार. प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते? पर्याय ए. उलर, बी. चिल्का, सी. लोणार, डी. सांभर. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल अशी अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.